नमस्कार मित्रांनो, कोंबडी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण असं काही धमाका बघणार आहोत की कोणी कल्पना सुद्धा केली नाही असं काय आपल्या समोर येऊन दृश्य घडलेलं असतं. आपल्याला तर माहितीच आहे, कामिनी सरूच्या जीवावर कमळीच्या जीवावर उठलेलीच असते. तरी सुद्धा दोघी देवी आईच्या कृपेने प्रत्येक वेळेला वाचलेले असतात. या वेळेला मात्र देवी आईने साथ दिलेली नसते. जेव्हा नयनतारा सरूला जाब विचारत असते की तुझ्या नवऱ्याचं नाव काय, तुझ्या नवऱ्याचं नाव सांग, कमळी कुणाची मुलगी आहे, कमळीच्या बापाचं नाव सांग, हे नयनताराने हट्टहास केलेलं असतो आणि खूप टॉर्चर केलेलं असतं. कशी बशी तिथून सरू स्वतःचा जीव वाचवते आणि पळस सुटलेली असते. पण सरू जेव्हा पळस सुटते तिथून आणि कमळी तिचा पिच्छा करते आणि आई माझ्या बापाचं नाव मला कळालंच पाहिजे असं जेव्हा आग्रह धरते, तेव्हा मात्र सरू आणि कमळी दोघींमध्ये झटापट चाललेली असते. आणि या झटापटीचा फायदा घेतलेला असतो कामिनीने. कामिनीने त्या आधीच आपले गुंड पाठवलेले असतात आणि गुंडांकडून बरोबर निशाणा लावून कमळी सरू दोघींनाही मारण्याचा प्लॅन केलेला असतो. देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. ज्या वेळेला कमळी सरू दोघींवर सुद्धा निशाणा साधलेला असतो तेव्हा सरूवर गोळी लागते आणि गोळी जेव्हा चालवतोय समोरचा तेव्हा सरूने बघितलेलं असतं. कमळीला बाजूला ढकलते, स्वतः ती गोळी झेलते आणि गोळी झेलता झेलता सरू दरीत कोसळते. इतकी भयान अशी दरी असते की त्या दरीत आतापर्यंत जो कोणी व्यक्ती जे काही पडलंय ते वापस आलेलं नसतं. त्यामुळे ती पडल्याच लक्षात येतं की आता इथून कुणीही जिवंत येणार नाही, हे तर खात्री पटलेली असते. कमळी जोरात अशी आई आई किंचाळायला लागते आणि जेव्हा कमळीचा आवाज बंडे आणि निंगे ऐकतात त्याच वेळेला ते धावत पळत येतात. आता तिघजण एकत्र आलेले असतात आणि सरू तर दरीत कोसळलीये. बघू आता सरू कशी काय वाचणार का, आणि जर नाही वाचली तर बिचाऱ्या कमळीची काय अवस्था होणार. ऋषी तिला सावरायला येणार का, नयनतारा तिला माफ करणार का आणि सून म्हणून स्वीकार करणार का, हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. इंटरेस्टिंग असा व्हिडिओ झालाय. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता मात्र वाऱ्यासारखी बातमी पसरणार आणि वाऱ्यासारखी बातमी पसरली. कमळीचा बाप कोण काय हे नयनतारा विचारतीये. नयनताराने मागचा पुढचा विचार केलेला नसतो. ऋषी, सरू, कमळी, निंगी, बंड्या सगळेच्या सगळे असतात. नयनताराच्या डोक्यात फक्त आणि फक्त कमळीचा राग असतो आणि त्या राग असल्यामुळे काहीही करून तिला कमळीचा बाप कोण हे विचारायचं असतं. कारण माझ्या ऋषी सारख्या एवढ्या सुंदर मुलावर एवढ्या श्रीमंत मुलाशी लग्न करायला चाललीये तू, तर निदान तुझा बाप कोण हे तर आम्हाला कळू दे. आता मात्र नयनताराने हा प्रश्न विचारलेला असतो. सरूच्याही पायाखालची जमीन सरकते आणि कमळीला गेल्या 18 वर्षात हा प्रश्न पडलेला नसतो, तो प्रश्न पडलेला असतो. सगळं अवघड होऊन बसलेलं असतं, सगळं विचित्र असं समोर आलेलं असतं. नयनतारा एकदा नाही 1000 वेळा विचारत असते की तुझा नवरा कोण आहे. सरोज, सरू, गौरी, अगो तुझी नावं काय काय, तुझी नावच तुला माहिती नाहीये, तर तुझा नवरा कोण आहे हे माहिती आहे का तुला, आणि तुझा नवरा कोण आहे तर कमळीच्या बापाचं नाव सांग. इतका विचित्र मनाने आणि खालच्या स्टेपला जाऊन ह्या नयनताराने सरूला त्रास देण्याचं ठरवलेलं असतं किंवा ती प्रश्न विचारत असते. सरूचा नाविलाज झालेला असतो. सरूकडे काहीही राहिलेलं नसतं बोलायला. आता उत्तर काय द्यायचं हिच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मोठा बॉम्ब होणार आणि बॉम्बस्फोट झाला म्हणजे सगळेच जळणार. सरू बिचारी गप्प बसणं सगळ्यात मोठा पर्याय निवडते. कितीही नयनतारा चिडली रागवली तरी सरू काहीच एक बोलत नसते. नयनतारा खूप प्रश्न विचारत असते वाकडे तिकडे करून, आणि हे प्रश्न विचारल्यामुळे आता कमळीच्या आईवर कलंक लावलाय, कमळीच्या आईवर आरोप करण्यात आलाय जो कोणी आत्तापर्यंत लावलेला नसतो. इतकी वर्ष सरू त्या गावी राहिलेली असते, गावातल्या एकाही माणसाने प्रश्न विचारलेला नसतो की कमळीचा बाप कोण आहे, काय, आबा सांगा तुमच्या जावयाचं नाव काय, कोणीच प्रश्न विचारलेला नसतो. पहिलाच प्रश्न विचारलाय तो नयनताराने. इतकी हद्दपार केलेली असते नयनताराने, इतक्या खालच्या स्टेपला जाऊन इतक्या खालच्या लेव्हलचं वागलेली असते की त्याला काही लिमिटच राहिलेली नसते. आता मात्र खूप अवघड असं गोष्ट घडलेली असते. कशी बशी तिथून नयनताराला चुकवते आणि राग सरू निघालेली असते, रडत असते, विचार करत असते की हे कुठे येऊन अडकले आणि मी अडकले, माझ्यासोबत कमळी सुद्धा अडकली. ऋषी म्हणतो जे काय असेल ते असेल, मी कमळीवर प्रेम करतो आणि मी कमळीला काय सोडणार नाहीये. ऋषीने नयनताराच्या समोर कमळीचा हात पकडलेला असतो आणि कमळी तू माझ्याबरोबर यायचं किंवा मी इथे राहणार, मी तुला सोडून कुठेही जात नसतो. त्याच वेळेला कमळी म्हटलेली असते, ऋषी सर या वेळेला माझ्या आईवर कलंक लावला गेला, एवढा मोठा तिच्यावर आरोप झालाय आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, खरं माझं बापाचं नाव कळत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबत येणार नाही. आणि जेव्हा माझ्या बापाचं नाव कळेल तेव्हा नयनतारा मॅडम स्वतः मला घ्यायला येतील, एवढं मला खात्री आणि गॅरंटी आहे. त्यामुळे ऋषी सर मी येणार, तुमच्याबरोबर यायला मी नकार देतच नाहीये. तुमच्याबरोबर मी येणार म्हणजे येणार,
पण नयनतारा मॅडम स्वतः हक्काने अधिकाराने मला घ्यायला येतील तेव्हा मी तुमच्या समोर येणार म्हणजे येणार. हे ऐकून आता ऋषीला फार फार आनंद झालेला असतो. ऋषी हसतो आणि कमळीचा पकडलेला हात सोडून देतो. सरू आता अजून पुढे पुढे वेगाने गेलेली असते, कारण तिला माहितीये ना आता जरी नयनताराच्या पासून पिच्छा सुटलाय तर कमळीपासून कसा पिच्छा सोडवायचा. कमळी तर काय मला सोडणार नाही. कमळीपासून वाचण्यासाठी सरू पळत 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 पुढे चाललेली असते आणि ती जशी काय पुढे चाललेली असते कमळी तसा स्पीड पकडते आणि तिच्या माघारी पळत असते. आता मात्र दोघींची झटापट चाललेली असते. कमळी म्हणते, आई जे काय असेल ते असेल, नयनतारा मॅडमच्या समोर तू माझ्या वडिलांचं नाव सांगितलं नाही. मी नेमकी कोणाची आहे, माझ्या वडिलांचं नाव काय, माझं अस्तित्व काय, मला काही झालं तरी कळायला पाहिजे. 18 वर्षात कधी तुला प्रश्न विचारला नाही आणि आता तुला प्रश्न विचारते आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय म्हणजे हवंय. सरू तिचा हात सोडून पुढे पुढे चाललेली असते. कमळी जोर जोरात ओरडते आणि मला माझ्या बापाचे नाव सांग, त्याच्याशिवाय मी काही सोडत नसते. यांच्या पाठीमागे असतात कामिनी आणि कामिनीचे गुंड. काहीही करून कमळी आणि कमळीच्या आईला मारून टाकायचं म्हणजे माझ्या पोरीच्या इस्टेटीत वाटेकरी कोणी राहणार नाही. अख्ख्या महाजनांच्या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त माझ्या अनिकाचा हिस्सा राहणार, अनिकाचा अधिकार राहणार. यासाठी कामिनी किती झटापट करते आपल्याला तर माहितीच आहे. आणि कामिनीने गुंड वगैरे पाठवलेले असतात आणि गुंड बरोबर यांचा पाठला करत असतात. या मायलेकींची झटापट चाललेली असते. सरू तिचा हात सोडवत असते आणि कमळी म्हणते, नाही, माझ्या बापाचं नाव कळाल्याशिवाय मी काही तुला सोडत नसते आणि मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही. अशी झटापट चालली तेवढ्यात काय गोळी चालवलेली असते समोरून आणि सरूने बघितलंय की समोरून कामिनीचे गुंड आणि कामिनी गोळी चालवताय आमच्यावर. कमळीला लांब लोटून देते आणि ती गोळी स्वतःच्या अंगावर झेलते. स्वतःच्या अंगावर गोळी झेललेली असते आणि जब्बर असा तिला झटका बसतो. झटक्यामध्ये ती दरीत पडलेली असते. सरू आता गोळी लागल्यामुळे दरीत कोसळलेली असते आणि दरी इतकी खोल आणि भयानक असते की त्या दरीत पडलेला माणूस आजपर्यंत बाहेर आलेला नसतो. ही आज तिथलची हिस्ट्री असते की तिथे पडलं की तो माणूस गेला म्हणून सोडून द्यायचं. कमळीवर आबा गेल्यामुळे आधीच एक दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि त्यात आता हा दुसरा धक्का, दुसरा हा झटका बसलेला असतो की आता सरू सुद्धा दरीत कोसळली, तेही गोळी लागून. आता कमळीला काही कळायच्या न कळायच्या आत कामिनी तिथून पळ काढते, कारण कामिनीला कोणी बघायच्या आत कामिनीला तिथून निघायचं असतं. काही झालं तरी कामिनीला कोणी बघता कामा नाही की कामिनीने इतक्या खालच्या पातळीची स्टेप गाठली. डायरेक्ट खून करायचा किंवा दोघा मायलेकीला जीवे मारण्यासाठीच ती प्रयत्न करत होती. तिला बघितलं असं तर कमळी काही सोडणार नाही हे तिला माहितीच आहे. म्हणूनच आता त्यांनी इतकी मोठी स्टेप पकडलेली असते की डायरेक्ट सरूला गोळी घालून मारलेलं असतं. कमळी लकीली वाचलेली असते. कमळी जोर जोरात आहे आहे असं ओरडत असते. तेवढ्यात निंगी बंड्या आवाज ऐकतात की कोणत्या दिशेने आवाज येतो. निंगी बंड्या तिथे पळत आलेले असतात आणि कमळी म्हणते, आई कुठे गेली, मी शोधतीये. निंगी बंड्या तिला पकडून धरतात की जाऊ नको, ही दरी आणि या दरीत पडलेला आजपर्यंत कुणीच वाचलेलं नाहीये. धक्का तर बसलेला असतो. यांनी खूप आरडाओरडा केलेला असतो, सरू काकी सरू काकी. तेव्हा कुठे गावातली लोक सुद्धा आलेली असतात. इन्स्पेक्टर येतात, फौजदारी गुन्हा. आता सगळंच मोठं प्रकरण लांबलेलं असतं. मोठा थापा बोलवलेला असतो. आता दरीमध्ये सरूला शोधण्यासाठी प्रयत्न करणार असतात. खूप सारे प्रयत्न चाललेले असतात फक्त आणि फक्त कमळीच्या आईला शोधण्यासाठी. कमळी म्हणत असते, काही झालं तरी माझी आई मला सापडायची आणि मी स्वतः जाऊन तिला शोधणार आहे. इन्स्पेक्टर साहेब स्वतः येतात आणि कमळीच्या जवळ कमळीला म्हणतात की आम्ही ताब्यात घेतलंय सगळी काही परिस्थिती, आमच्या पद्धतीने आम्ही हँडल नक्कीच करूया, प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. आणि कसं आहे, ही दरी इतकी भयानक आहे की या दरीच्या जवळ जाणं सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही तर दरीवर उभं राहून काय करत होता. कमळी म्हणते, आई आणि मी गप्पा मारत होतो, कोणतरी मागून आईला गोळी मारली आणि आई धक्क्यानं खाली कोसळली. आता मात्र गोळी मारून आई धक्क्यानं खाली कोसळली हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते की सरूवर कोणी हमला केला असेल. बिचारी सरू कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. कमळीच्या लक्षात आलेलं असतं दुसरं तिसरं कोणी नसून हे कामिनीचंच काम आहे. कमळीने आता सगळं काही सावरलेलं असतं. इन्स्पेक्टरला म्हणते, जोपर्यंत आई सापडत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. इन्स्पेक्टरने खूप प्रयत्न केलेले असतात. मोठ्या प्रमाणात ताफा बोलवलेला असतो. सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली असते सरूची, पण सरू काही सापडलेली नसते. शेवटी गावकरी लोकांनी हिंमत केलेली असते. सकाळपासून लोक झटताय शोधताय, एवढं तिचंच कसून चौकशी चाललीये तरी सुद्धा सरूचा काही तपास नाहीये. 100% सरू या जगात राहिलेलीच नाहीये, कारण दरीत पडलेला एकही व्यक्ती आजपर्यंत माघारी आलेला नाहीये. कमळीला कसं बसं समजावून घरी आणलेलं असतं आणि कमळीची समजूत काढत असतात. गावकऱ्यांनी सरूचा मोठा फोटो बनवलेला असतो. हिंमत करून ते कमळीकडे आलेले असतात. आता जे खरं आहे ते कमळीला सांगायचं असतं की सरू या जगात नाहीये आणि तू हे एक्सेप्ट कर. तू नाच सोडून दे की कमळी, सरू परत आपल्याला सापडेल. सरू ज्या वेळेला दरीत कोसळली त्याच वेळेला ती आपल्याला सोडून गेली आणि आता आपण हे मान्य करायला हवंय. कमळीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. गावकरी मंडळी येतात आणि हे सगळं काही समजून सांगतात. कमळीला काय करावं आणि काय नाही काही कळत नसतं. आबा सोडून गेले,
सरू सोडून गेली, कमळीचं आयुष्य तयारी करायला सरू सापडलेलीच नसते. फक्त आता फोटो वगैरे मांडलेला असतो, हार वगैरे घातलेला असतो आणि कमळीची मनाची समजूत काढलेली असते. तुझी आई परत येणार नाहीये, तुझं आयुष्य जगायला तू सुरुवात कर. आता ही बातमी उडत उडत ऋषीच्या कानावर गेलेली असते. ऋषी मागचा पुढचा विचार करत नाही. ज्या स्पीडने पुढे गेलाय त्या स्पीडने माघारी आलेला असतो आणि कमळीवर एवढा मोठा दुःखाचा डोंगर पडलाय, त्याला सहन होत नाही. कमळी ऋषीच्या गळ्यात पडते आणि खूप खूप रडत असते. ऋषी म्हणतो, हे शक्यच नाहीये, सरू काकी या जगात नाहीये, ती आपल्याला सापडणार म्हणजे सापडणारच. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, काही झालं तरी सरू काकी आपल्याला मिळतील. देवी आईच्या कृपेने ज्या दरीत ती पडलेली असते तिथे खाली जंगलात काही लोक काम करत असतात. बरोबर त्यांना सरू सापडलेली असते. त्यातल्यात एक दाम्पत्य असतं. त्या लोकांनी सरूला घरी नेलेलं असतं. छोटीशी झोपडी असते, त्या झोपडीत तिचे आयुर्वेदिक उपचारही चालू केलेले असतात. आता सरूला हळूहळू शुद्ध येणार, सगळं काय आठवायला लागणार आणि मग सरू व्यवस्थित झाल्यावर कमळीच्या घरी येणार, गाववाल्यांच्या समोर येणार आणि मी जिवंत आहे हे सांगणार आणि आल्या आल्या सगळ्यात महत्वाचं कमळीच्या प्रश्नाचं उत्तर देणार की कमळी राजन महाजन यांची मुलगी आहे आणि मी राजन महाजन यांची मोठी बायको आहे. तेव्हा मित्रांनो हे सगळ्यांना कळणार, तेव्हा काय अवस्था होणार आणि खरं काय हे कळाल्यावर कशी पायाखालची जमीन सरकणार आणि कामिनीने हे सगळं घडवून आणलं हे जर सगळ्यांच्या समोर आलं तर काय होणार आणि कमळी राजनची मुलगी आहे हे कळाल्यावर नयनताराची काय रिॲक्शन असणार हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.